एका गावात एक राजा होता. त्याला एकही मुलगा नव्हता. राजाला पुष्कळ दिवसापासून पुत्रप्राप्तीची आशा होती, परंतु त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. म्हणून त्याच्या सल्लागारांनी त्याला तांत्रिकाची मदत घेण्यास सांगितले. राजाला तांत्रिकाकडून एक सूचना मिळाली की जर एखाद्या मुलाचा बळी दिला तर राजाला पुत्रप्राप्ती होऊ शकते. राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की जो कोणी आपले मूल राजाला बलिदानासाठी देईल त्याला राजाकडून भरपूर असे धन दिले जाईल. राजाच्या राज्यात असे एक कुटुंब होते की ते खूपच गरीब होते आणि त्या कुटुंबात खूप सारी मुले होती. आणि त्या कुटुंबात एक देवावर श्रद्धा असणारा आणि संतांच्या सत्संगात जास्त वेळ घालवणारा एक मुलगाही होता. राजाची घोषणा ऐकून त्या कुटुंबाने विचार केला की राजाला आपले मूल का देऊ नये, कारण ते तर निरुपयोगी आहे, कोणतेही काम करत नाही आणि आपल्यासाठी काहीही उपयोगाचे नाही. आणि ते राजाला दिल्यावर राजा आनंदी होईल आणि आपल्याला खूप पैसे देईल. असा विचार करून त्या कुटुंबाने आपले मूल राजाला दिले. मुलाच्या बदल्यात राजाने मुलाच्या कुटुंबाला भरपूर असा पैसा दिला. राजाच्या तांत्रिकाने मुलाचा बळी देण्याची तयारी केली होती. राजालाही बोलावण्यात आले होते. मुलाला विचारले, तुझी शेवटची इच्छा काय आहे? राजाने हा प्रश्न केला मुलाला आणि तांत्रिकाने हाच प्रश्न केला. मुलगा म्हणाला, मला थोडीशी वाळू हवी आहे. राजा म्हणाला, मुलाची इच्छा पूर्ण व्हावी, त्यामुळे वाळू मागवण्यात आली. मुलाने वाळूचे 4 ढीग केले. एक एक करून मुलाने वाळूचे 3 ढीग फोडले आणि चौथ्यासमोर हात जोडून बसला आणि राजाला म्हणाला, आता जे काय करायचे आहे ते करा. हे सर्व पाहून तांत्रिक घाबरला आणि त्याने मुलाला विचारले की आधी तू सांग, हे काय केलेस? राजानेही मुलाला प्रश्न विचारला की तू हे काय केले? तर मुलाने सांगितले की पहिला ढीग म्हणजे माझ्या आईवडिलांचा आहे. माझे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य होते, मात्र त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले नाही आणि पैशासाठी त्यांनी मला विकले आहे, म्हणून मी हा ढिगारा तोडला आहे. दुसरा ढिगारा म्हणजे माझ्या नातेवाईकांचा होता. नातेवाईकांनी माझ्या पालकांना देखील समजावून सांगितले नाही, म्हणून दुसरा ढिगाही मी तोडला आहे. आणि तिसरा ढिगारा म्हणजे राजा तुमचाच होता, कारण राजाच्या प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. पण जेव्हा राजालाच माझा बळी द्यायचा होता तेव्हा मी हा ढिगाराही तोडला आहे. आणि चौथा ढीग म्हणजे माझ्या देवाचा आहे. आता माझा फक्त माझ्या देवावरच विश्वास आहे, म्हणूनच मी हा ढिगारा तोडला नाही. मुलाचे हे उत्तर ऐकून राजा हादरला. मुलाचा त्याग करूनही किंवा बळी देऊनही पुत्रप्राप्ती होईल की नाही हे माहीत नाही असे त्याला वाटले. मग या मुलाला आपला मुलगा का करू नये? तो एक हुशार आणि देवभिरू मुलगा आहे, यापेक्षा चांगलं मूल कुठे मिळेल? खूप विचारविनिमय केल्यानंतर राजाने त्या मुलाला आपला मुलगा बनवले आणि त्याला राजकुमार म्हणून घोषित केले. तर मित्रांनो, या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की जे देवावर विश्वास ठेवतात त्यांचे आयुष्य कोणीही खराब करू शकत नाही. हे न बदलणारे सत्य आहे. जे लोक प्रत्येक संकटात फक्त भगवंतावर विसंबून असतात त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकत नाही. जगातील सर्व नाती खोटी आहेत, फक्त आणि फक्त भगवंताचे नाव खरे आहे. आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.